जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकताच 8 जानेवारी जागतिक पंचशील धम्मध्वज जो संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. आपण बघितलं जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, मग थायलंड असो, व्हिएतनाम असो, नेपाळ असो, भूटान असो, या देशांमध्ये या पंचशील ध्वजाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. भारतामध्ये देखील तशा प्रकारचे उत्सव या पंचशील ध्वजाच्या निमित्तानं आणि जनमानसामध्ये या ध्वजाविषयी प्रबोधन करण्यासाठी बरेच सारे जे प्रोग्राम आहेत ते वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या अटेंड करताना दिसतात. आणि म्हणून पंचशिलाच्या माध्यमातून, या धम्मध्वजाच्या माध्यमातून बुद्धांचं जे पंचशील आहे त्या पंचशिलाचा सार आहे तो जगामध्ये पोचवण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघत असतो. आपण बघितलं तर हा जो पंचशील ध्वज आहे त्याच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे, जसं की 1885 साली श्रीलंकेमध्ये हा जो धम्मध्वज आहे पंचशील तो पहिल्यांदा फडकवला गेला. त्यानंतर आपण बघितलं श्रद्धा, शांती किंवा याची जी उपासना याचं प्रतीक म्हणून हा जो पंचशील धम्मध्वज आहे तो स्वीकारला गेला. त्याबरोबर अमेरिकेमध्ये जे निवृत्त आर्मी कर्नल जे होते हेनरी स्टील वॉलकॉट आणि जे.आर. डिसिल्वा यांनी पहिला 1880मध्ये हा जो धम्मध्वज आहे तो फडकवलेला आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे जे.आर. डिसिल्वा आणि जे कर्नल निवृत्त होते यांनी या पंचशिलाला संपूर्ण जागतिक धम्मध्वज म्हणून मान्यता मिळावी यासाठी अतिशय मोठा प्रखर असा लढा दिलेला होता. आणि 1980 साली पहिल्यांदा हा जो धम्मध्वज आहे तो जागतिक बौद्ध धम्मध्वज म्हणून स्वीकारला गेला. त्यानंतर या दोघांनी देखील धम्मदीक्षा घेऊन जवळजवळ 400 शाळा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बौद्ध वेगवेगळ्या सभा किंवा शाळांच्या माध्यमातून, महाविद्यालयांच्या माध्यमातून या पंचशील धम्मध्वजाच्या माध्यमातून जो बौद्ध धम्माचा सार आहे, बुद्धाचा जो संदेश आहे तो संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम जे.आर. डिसिल्वा आणि कर्नल हेनरी स्टील वॉलकॉट यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं आनंदा, नालंदा, महिंद्रा आणि धर्मराजा ही जी मोठी विद्यापीठं आहेत, या विद्यापीठांच्या माध्यमातून हा पंचशील धम्मध्वजाचा जो इतिहास, त्याची जे हे श्रद्धा असेल किंवा शांती असेल याचा संदेश आहे तो संपूर्ण जगामध्ये या विद्यापीठांच्या माध्यमातून पोचवला गेला. त्याचबरोबर आपण बघितलं तर 1984मध्ये ब्रिटिश शासन जे ब्रिटिश शासन आहे यांनी याला वेसाक डे किंवा वैशाख पौर्णिमा या निमित्ताने या धम्मध्वजाला मान्यता दिली. त्याबरोबर 1952मध्ये वर्ल्ड बुद्धिस्ट काँग्रेस यांनी देखील या झेंड्याला जे आहे किंवा या धम्मध्वजाला जे आहे ती इंटरनॅशनल विश्व धम्मध्वज म्हणून मान्यता दिली. त्याचबरोबर आपण बघितलं या संपूर्ण धम्मध्वजामध्ये असणारे जे 5 कलर आहेत, 5 उभे आहेत, 5 आडवे आहेत, यांचा जो अर्थ आहे तो आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. यामध्ये जो निळा रंग आहे तो भावार्थ समानता किंवा व्यापकता आणि आकार किंवा संपूर्ण जे या आकाशाच्या खाली असणारे जे पक्षी आहेत, जीवजंतू आहेत किंवा जे छोटे छोटे प्राणी आहेत, मानवी वस्ती आहेत, हे सर्वजण आकाशाखाली एक समान आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव नाही आहे किंवा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक गोष्ट जी आहे ती सजीव असेल, निर्जीव असेल, ती समान आहेत, एकरूप आहेत. आणि या सर्वांमध्ये एक प्रकारची जी कल्याण भावना आहे ही दर्शवण्याचं काम हा निळा रंग करत असतो. आणि म्हणून त्यानंतरचा जो पिवळा रंग आहे तो एक मध्यम मार्ग आहे. म्हणजे बुद्धांनी असं सांगितलं आहे की जसं आपण एखादी विणा वाजवतो आणि त्यामध्ये असणारी जी तार आहे ती एका मीडियम लेवलनंच असेल तर त्याच्यातून निघणारा जो आवाज आहे तो अतिशय कमकुवत असतो किंवा ती जास्त ताणली गेली तर ती तुटून वेगळा आवाज येतो. आणि म्हणून त्या विणेमध्ये असणारी जी तार आहे तिला एका विशिष्ट मध्यम मार्गावरती आपल्याला जोडावं लागतं. तशाच प्रकारचा हा जो पिवळा रंग आहे तो मध्यम मार्ग, जो अष्टांगिक मार्ग आहे, त्यामध्ये सम्यक जीविका आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक आजीवन आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक समाधी आहे, सम्यक ज्ञान आहे, या प्रकारचे जे 8 मार्ग आहेत जे बुद्धांनी सांगितलेले आहे त्याचं विवेचन करताना हा जो पिवळा रंग आहे तो आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा पिवळा रंग चारित्र्य, सरळ, उत्तम मार्ग, उत्तम जीवन जगण्याचा
किंवा सर्वात सुखी म्हणजे निर्वाणाचा जो मार्ग आहे तो दाखवण्याचं काम करत असतो. त्यानंतर आपण बघितलेला जो लाल रंग आहे तो गतिशीलता म्हणजे पुढे पुढे चालत राहण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा दृढ निश्चय आहे किंवा एखाद्या ध्येयाच्या दिशेने जाण्याचं जे विशिष्ट असं उद्दिष्ट आहे ते दर्शवण्याचं काम लाल रंग करत असतो. त्याचबरोबर व्यक्तीमध्ये असणारी सर्व शक्तिमान किंवा ऊर्जा जी आहे किंवा कष्टाळूपणा जे आहे किंवा धम्माचरण करण्यासाठी दिलेलं जे बलिदान आहे किंवा आपली सेवा आहे, त्याग आहे, याचं देखील उत्तम असं उदाहरण लाल रंग आपणाला देत असतो. त्यानंतर आपण बघितलं जो पांढरा रंग आहे तो भावार्थ शांती किंवा पवित्रता किंवा मन आणि कर्म यांची पवित्रता म्हणजे मनाच्या माध्यमातून आणि शरीराच्या माध्यमातून जी कर्म घडली जातात त्यामध्ये पवित्रता किंवा शांती निर्माण करण्याचं काम हा जो पांढरा रंग आहे तो करत असतो. आणि म्हणून तथागतांच्या जीवनामध्ये असणारी जी पवित्रता आहे किंवा जी शुद्धता आहे किंवा त्यांनी जगाला दिलेले जे पंचशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हा संपूर्ण त्यांचा जो सार आहे तो या पांढऱ्या रंगाचं प्रतीक म्हणून समजला जातो. आणि त्यानंतरचा जो केशरी रंग आहे तो त्याग म्हणजे एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला पुढे न्यायची असेल, त्या माध्यमातून जर इतरांपर्यंत ते चालू ठेवायचं असेल तर त्याग किंवा तुम्ही दिलेली सेवा किंवा तुमच्यामध्ये असलेली प्राज्ञा, तुमच्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता किंवा उच्च विद्या मिळवलेलं प्रती किंवा विशिष्ट शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ते काम आहे ते पुढे घेऊन जाऊ शकता. आणि म्हणून तथागतांचा जो काशाय जे वस्त्र आहे, जो भिक्खू संघ वापरतो, जो श्रमण जे श्रामणेर वापरतात, त्या चिवरांचा जो हा रंग आहे तो शक्ती आणि ध्यास याचं प्रतीक आहे. आणि म्हणून हा केशरी रंग त्याचं वैभवशाली जी ही गौरवशाली पवित्रता आहे ती दर्शवण्याचं काम करत असतो. आणि त्यानंतरचे जे आडवे 5 रंग आहेत ते हे वैश्विक ऐक्य म्हणजे संपूर्ण विश्वाचं ऐक्य कसं निर्माण होईल, संपूर्ण विश्व एका मानवतावादी विचारानं राष्ट्र कसं निर्माण होईल याच्यासाठी हे 5 रंग आपणाला त्या प्रकारचं प्रतीक दाखवताना दिसत असतात. आणि म्हणून वंश, जात, वर्ग किंवा रंग किंवा काळा गोरा या प्रकारचे जे भेद आहेत ते नाकारण्याचं काम हा पंचशील ध्वज करत असतो. आणि सर्वांमध्ये एकरूपता, मानवतेचा विचार पेरण्याचं काम हा पंचशील ध्वज आहे तो संपूर्ण जगामध्ये करण्याचं काम करत असतो. आणि म्हणून संपूर्ण जग याला या विचाराने आपलंसं वाटते किंवा हा पंचशिलांमध्ये असणारे हे जे रंग आहेत ते प्रत्येक व्यक्तीला मानवतेची शिकवण देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हा धम्मध्वज फडकवणे हे प्रत्येक भारतीयांचं असो, प्रत्येक बुद्धिस्टचं व्यक्तीचं असो किंवा प्रत्येक व्यक्ती जो मानवतेचा विचार करण्याचं काम करतो, जो माणसामध्ये माणूसपणाची जाणीव निर्माण करण्याचं काम करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला हा धम्मध्वज जो आहे तो फडकवण्याचं त्याचं कर्तव्य आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून या धम्मध्वजावरती आपण बघितलं तर पाली साहित्यामध्ये किंवा जे बुद्धांचं त्रिपिटक आहे किंवा वेगवेगळे जे बौद्ध ग्रंथ आहेत त्यामध्ये याचं जे विशेष असं महत्त्व आहे ते स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून एका गाथेमध्ये असं म्हटलं आहे की वजीर संघात कायस अंगिरस तादिनो केशमस्सू ही अखिन नीलठाणे हिरस्यो नीलवण्णा निचरंती अनंतकाल भुदके वजीर संघात कायस अंगिरस तादिनो छेबितो छेब अखिनं पित्त ठाणे हिरस्यो पित्तवण्णा निचरंती अनंतकाल भुदके वज्र संघात कायस अंगिरस तादिनो मत्सलोहित अखिनं रक्त ठाणे हिरस्यो रक्तवण्णा निचरंती अनंतकाल भुदके वज्र संघात कायस अंगिरस तागदिनो अठ्ठदंथेय किनं सेत ठाणे हिरस्यो सेतवण्णा निचरंती अनंतकाल भुदके वज्र संघात कायस अंगिरस तादिनो तेसो तेसो सरिरत्न नाना ठाणे हिरस्यो प्रभस्सरा निचरंती अनंतकाल भुदके वज्र संघात कायस अंगिरस तादिनो एवं सव्वनरसही निचरंती दिसो दिस अनंत अथो उदच्च अमतव मनोहरं काया वाचा चित्तेन अंगिरस नाममह. अशा प्रकारची ही जी पाली गाथा आहे या गाथेमधून देखील या पंचशील धम्मध्वजाचं जे महत्त्व आहे ते जनमानसात पोचवण्याचं काम या गाथेने केलेलं आहे. आणि म्हणून या धम्मध्वजानिमित्त या बौद्ध राष्ट्रांमध्ये असलेली जी ही
शांती आहे, प्रज्ञा आहे किंवा बुद्धांचं हे धम्माचं जे सार आहे ते पोहोचवण्याचं काम हा पंचशील ध्वज किंवा अशा प्रकारचे जे उत्सव आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ज्या संस्था आहेत ते काम करताना दिसत असतात. आणि म्हणून 8 जानेवारी हा संपूर्ण जागतिक धम्मध्वज या निमित्तानं तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या पंचशील धम्मध्वजाबद्दल तुम्ही अजून माहिती मिळवाल किंवा वाचन कराल किंवा त्यावरती अभ्यास कराल आणि असंच इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम कराल, अशा प्रकारची मंगलमय कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना जय भीम करून या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.